मित्रांनो, फायनली 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांना जवळपास नुकसान भरपाई ही अतिवृष्टीची जी नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। त्यात मित्रांनो आता ही नुकसान भरपाई कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, त्याचबरोबर आता असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की जवळपास दिवाळीच्या पूर्वी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी गोड करण्यासाठी वितरित होणार आहे असल्याची माहिती समोर येत आहे। तर एक्झॅक्ट ते जिल्हे कोणकोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुका यासाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, तर स्वागत आहे कृषी मेन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। जवळपास सोयाबीन, उडीद, मूग, तूर वगैरे या पिकांचं, कापसाचं, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यात मित्रांनो जवळपास 30 जिल्ह्यातील, आता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटत आहे आमच्या जिल्ह्यातील किंवा आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत जावी। आता काही जिल्ह्यातील, काही तालुक्यातील किंवा काही गावातील शेतकऱ्यांना ते पंचनाम्याचे फॉर्म वगैरे भरून देण्यास सांगण्यात देखील येत आहे। त्यांचे पंचनाम्याचे फॉर्म भरून घेत आहेत आणि गावातले पाटील म्हणा किंवा कृषी सहाय्यकांकडे वगैरे हे कागदपत्र नेऊन जमा करण्याचं काम देखील सुरू आहे। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 195 तालुके 30 जिल्ह्यातील हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जवळपास 654 महसूल मंडळे हे नुकसान ग्राह्य धरण्यात आलेले आहेत या मंडळातील। तर यामध्ये जवळपास नांदेडमध्ये जास्त नुकसान ग्राह्य धरण्यात आलेलं आहे। त्यानंतर वाशिम, यवतमाळमध्ये सुद्धा जास्त नुकसान झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर अकोला, धाराशिव, बुलढाणा, सोलापूर या जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, जे नुकसान झालेले आहेत परंतु नुकसान जस्ट ग्राह्य धरण्यात आलेले आहे। आता नांदेड वगैरे सारख्या जिल्ह्यात जे मोठ्या प्रमाणात नुकसान ग्राह्य धरण्यात आलेले आहे, तसं नॉर्मली नुकसान हे प्रत्येक जिल्ह्यात झालेलंच आहे, कमी अधिक प्रमाणात। त्यामध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, त्यानंतर जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, इतर पुणे, नागपूर वगैरे असे अनेक जिल्हे यासाठी, म्हणजे टोटली बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 1 ते 1.5 महिना पोळ्यापासून म्हणायचं झालं तरी चालेल, तर 1 ते 1.5 महिन्यापासून जवळपास म्हणजे उघडीप नाहीच पावसाची, मोठ्या प्रमाणात पाऊस, अतिवृष्टी चालूच आहे। कोणत्याही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस दिसत आहे। तर मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर 4-5 जिल्ह्यामध्ये अति प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आणि हे जिल्हे जवळपास नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला हे जे जिल्हे आहेत त्यांना सरसकट मध्ये बसवण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। परंतु इतर जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये महसूल मंडळी तालुका वाईज किंवा त्यांच्या गावावाईज असे नुकसान ग्राह्य धरण्यात येईल। त्यामध्ये पंचनाम्याचे फॉर्म वगैरे तुम्ही जर भरून दिलेले नसतील, ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं असेल तुमच्या गावामध्ये वगैरे की भरून द्या म्हणून, तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्याच पद्धतीने, तुम्हाला शेतकरी वर्गाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट पूर्ण करायची आहे। हा राहिला विषय तुम्ही सरसकटमध्ये बसाल किंवा तुम्हाला नुकसान ग्राह्य धरण्यात येईल की नाही तुमचं, ते राहिला बाजूला विषय, परंतु तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत करायला त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला जर नुकसान भरपाई ग्राह्य टोटल गावाची किंवा तुमच्या टोटल तालुक्याचे नुकसान सरसकटमध्ये बसलं तर तुम्हाला देखील याचा फायदा होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय जय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।